सबसे अतिशय सुंदर शब्दामध्ये आपण वर्णन केलं. इथे बरीच मंडळी आहे जी एक एक तास बोलू शकते. ही इकडे उजवीकडे जी मंडळी माझ्या उजवीकडे बसलेली आहे ना, तर यांना एका जर बोलवलं ना तर आपलं संध्याकाळ होऊन जाईल. पाहुणे काकांनी आधीच सांगितलंय की जेवणाची सुद्धा व्यवस्था झाली आणि दादांनी सुद्धा सांगितलंय. एक छोटासा दादांच्या या सूचनेवरून माननीय सौ वृषालीताई धर्मपुरीवार ग्रामगीता प्रचारिका चंद्रपूर ह्या आलेल्या नाहीये, परंतु त्यांच्या वतीनं सन्माननीय धमाणे काका आणि पूनम ताई रघटाटे या दोघांना मी इथे आमंत्रित करतो की आपण त्यांचा जो सत्कार आहे तो आपण स्वीकारावा. सन्माननीय धमाणे काका आणि पूनम ताई रघटाटे, आपण ह्या पूनम ताई दादांच्या कन्या आहेत. धर्मपुरीवार यांचा सत्कार दादा घेतला. विरोळकर दादा आणि सुबोध दादा पटकन उडी मारू शकतात. सुबोध दादा, आता विरोळकर दादाला त्रास नका देऊ. प्रवीण दादांना मी विनंती करतो. प्रवीण दादा उशीर आली, या खाली आहे. घोडे महाराज आपण पण उशीर आले, या पुन्हा हा सत्कार. आणि आपण आता शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी महत्वाचं मार्गदर्शन सन्मान्य विरोळकर दादा यांनी मी तुम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. सन्मान्य विरोळकर दादा. घेऊन जा थाळी इडली पापा इडली पापा टाकून थाळी. पूजनीय श्री गुरुदेव बोला बरं. आणि इथं माझ्यासमोर बसलेले सत्कार मूर्ती आदरणीय श्री हांडे दादा आणि हांडे दादांनी जे आयोजन केलं त्या आयोजनाची सत्कार मूर्ती आदरणीय सगळी मंडळी नाव घेण्यात वेळ न गमावता मी तर फक्त एवढंच म्हणत होतो की कार्यक्रम संपला असं जाहीर करावं. कारण स्वयंपाक तयार आहे, जेवणारे तयार आहे आणि मी मधात बसलेलो हे काही उचित नाही. हांडेदादांनी म्हटलं ज्ञान डुबेगा पाणी मी, तर माझं ज्ञान मी पाण्यात डुबवल्यापेक्षा मी मंडळी हांडेदादाची अवस्था अशी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नायकावी आणि अमुका ऐशी नहावी सेची लोका. म्हणजे आपला पूजन करावं हे डोळ्यांनी पाहून, आपलं लोकांनी कीर्ती वर्णन करावं असं कानाने ऐकू नये. आणि शेवटी असे म्हणतात मी अमुक आहे लोकांना दिसला पाहिजे असं मनातून इच्छा नाही. हे ज्ञानेश्वराची ओवी तंतोतंत कोणाच्या आचरणात आहे तर ते हांडे झाले. मंडळी सगळ्यांनी आपापल्या परीने बोलले. सत्कार्य कोणाचं होते? ज्यांच्या हातून सत्कार्य होते त्यांचं सत्कार्य होते. भगवद्गीतेनं एक श्लोक म्हटला आहे, यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धी विंदती मानवा. याचा अर्थ असा की या चराचरात असणारी ही चैतन्य शक्ती त्याची पूजा तुम्ही कशी कराल? बेला फलाने काही करता येणार नाही, तर स्वकर्म स्वतःच्या कर्मानी पूजा करावी हे सांगितलं आहे. आणि राष्ट्रसंत असं म्हणतात ग्रामगीतेत, ज्यात आहे सकळांचे हित, ज्यात आहे सकळांचे हित, लक्षात ठेवा तुम्ही, ज्यात आहे सकळांचे हित ते सत्कर्म न करता राहावे उन्विमुख हे तो आहे घोर बाधक समजून घ्यावे. याचा अर्थ
ज्याच्या जीवनात अनेकांचं हित सामावलेलं आहे कर्मामध्ये, ते सत्कर्म. पूजा, पाठ, व्रत, वैकल्ये, तीर्थ, यात्रा, नेम, धर्म, अभिषेक याला सत्कर्म म्हणत नाही. लक्षात ठेवा, माझं बोलणं तुम्हाला वेगळे वाटेल. याला सत्कर्म म्हणत नाही. पूजा, पाठ, व्रत, वैकल्ये. कारण तुम्ही जे पूजा पाठ करता, तीर्थ करता, शेजाऱ्याचं काय भलं आहे त्याच्यामध्ये? नाही. महाराज म्हणतात ज्या लोकांचं हित जे आहे, ज्यामध्ये आहे ते सत्कर्म. आम्ही गीताचार्य तुकाराम दादांच्या सहवासात 12 वर्ष होतो आणि मधून मधून आमचे अत्रे महाराजांच्या सहवासात आम्ही होतो. हे त्यांनी जन्मात कधी गंध लावला नाही. माळ घातली का आहे का हे काही मला माहीत नाही. हे परंतु त्यांच्या हातून जे सत्कर्म झालं, अनेकांचं हित झालं, तेच खरे पूज्य ठरतात आणि लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव आहे. हे सत्कर्म आहे. ह्या सत्कर्म तुम्ही जे कराल तर तुम्ही आगामी सत्कार्याचे भागीदार व्हा. हे लक्षात ठेवा. हे आणि हे सत्कर्म करण्यासाठी अड्याळ टेकडीवर मी 73 साली संस्कार शिबिर घेतलं होतं आणि त्या संस्कार शिबिरातून मग 1982 सालापासून सर्वांगीण सुसंस्कार शिबिर चालू केलं आणि आतापर्यंत म्हणजे महाराजांच्या जीवनात 1968 पर्यंत शिबिर होत होते. परंतु 80 सालापर्यंत शिबिर बंद झाले, वर्ग बंद झाले. पूज्य शामराव दादांनी वर्ग घेतले. म्हणजे भजन वर्ग होता स्वतंत्र, व्यायाम वर्ग होता स्वतंत्र, बौद्धिक वर्ग होता स्वतंत्र आणि हे तिन्ही विषय एकत्रित करून आम्ही सर्वांगीण सुसंस्कार शिबिर काही मोजक्या मंडळींनी सुरू केले. आणि आज आनंद वाटतो मला. ह्या संस्काराचा वेल जिथं जिथं सेवा मंडळ आहे त्या सेवा मंडळामध्ये संस्कार शिबिर झाले. ते संस्कार शिबिर मी म्हणतो आमचे शिबिर आहे असं माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी संस्कार शिबिर झालं. वरखोडे विचारलं ते म्हणे इथे संस्कार शिबिर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो मला, या संस्कार शिबिरातून आतापर्यंत कलेक्टर झाले, नेते पुढारी झाले, आमदार झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, शेतकरी झाले, सगळ्या क्षेत्रातून झाले. पण त्या क्षेत्रात ते प्रामाणिकपणे कार्य करतात हे मला पाहून मला आश्चर्य वाटते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, या 81 सालापासून आतापर्यंत भोलेदादा किंवा बुलखोडेदादा मी सांगू शकतो की आतापर्यंत 2.5 लाख विद्यार्थी संस्कार होऊन बाहेर पडले. हे काही मी केलं नाही. लोक म्हणतात वेरुळकर दादाची वेरुळकर दादाचे, मी केलं नाही. या संस्कार शिबिरात 4 वर्ष 3 वर्ष जर विद्यार्थी आला तर त्या विद्यार्थ्यातून आम्ही संस्कार शिबिराचे शिक्षक बनवतो. आज जवळजवळ 125 ते 150 शिक्षक आमच्याजवळ तयार आहेत. किती मोठ्या उपलब्धी आहेत. आणि ह्या संस्कार शिबिरातून अनेक महात्म्य घडते. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, मी इथं जेव्हा आलो ते मधुसूदन महाराजांच्या आंदोलनातून आलो. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की नाही, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचे बेलखोडे दादा. त्यांनी ऑक्सिजन पार्क निर्माण केला, लोकांच्या सहकार्याने केला. तिथं तुकाराम महाराजांची जी तपोभूमी आहे त्या तपोभूमीला
खंडित करण्यासाठी कोणी बिल्डरने तिथं खदान सुरू केली आणि ते खदान वाचवण्यासाठी 2011 साली काँग्रेसच्या राजवटीमध्ये सरकारने बंद पाडण्याचा ठराव घेतला होता. आता बंद पाडण्याचा ठराव घेतला पण होतनं चालूच आहे. पुरातत्व विभागाने सुद्धा आरक्षण म्हणून ठेवले होते पण ते काम चालूच आहे. त्यांनी फार मोठं आंदोलन केलं. इथंही सभा झाली, आपण होते का माहिती नाही तुम्हाला, नांदेडला सभा झाली आणि सगळे वारकरी याच्यामध्ये, सगळेच नाही पण अनेक वारकरी त्याच्यापासून वंचित आहे. देव सेवा मंडळाने आम्ही माझ्या याच्यामध्ये जवळजवळ नांदरा आश्रमात गेलो तर 50-60 वारकरी होते, सेवा मंडळाचे लोक होते आणि त्यांनी हे कबूल केलं की आम्हाला काही माहीत नाही. आपण त्यांना सांगितलं जे जे लोक इथं बसलेले असतील त्या लोकांनी आपल्या विभागामध्ये जे लोक आहेत, जे तहसीलदार आहेत, कलेक्टर आहेत, PTO आहेत, त्यांना ह्या गोष्टीचा जाणकार देऊन त्यांना निवेदन दिलं पाहिजे की तुकाराम महाराजांची तपोभूमी वाचली पाहिजे म्हणून. दुसरी गोष्ट, 26 जानेवारीला नियमाप्रमाणे दर प्रत्येक गावात ग्रामसभा होते, त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतले पाहिजे की तपोभूमी वाचवण्यासाठी आम्ही पाठिंबा देतो आणि ते पत्र आपण कलेक्टरला पाठवून दिलं पाहिजे. ह्या गोष्टीचं आंदोलन करण्यासाठी आम्ही यालो. तिथूनच हांडेदादाचा वाढदिवसाच्या निमित्ताने आलो. हांडेदादा, तुम्ही एकटेच नाही, हे सगळे लोकसमूह तुमच्या पाठीमागे आहेत. या सगळ्यांचा सत्कार म्हणजे तुमचा सत्कार. तुम्ही शाल जरी घेतली नाही तर ह्या सगळ्यांचा सत्कार, तुमचा सत्कार मान्य आहे का तुम्हाला? हा, म्हणजे हांडेदादाला मान्य आहे पण शाल न घेता त्यांचा सत्कार झाला असं म्हणतात. आणि कार्यकर्त्यांनो, आता भगिनींनो, आपण गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे हे पंथ नाही, हे संप्रदाय नाही, हा धर्म नाही. संप्रदाय धर्म या एकत्रित करण्यासाठी सेवाभावनेत जे लोक आहेत त्या लोकांचं मंडळ म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ हे महाराजांनी सांगितलं आहे. भगवी टोपी म्हणजे सेवा मंडळ नाही आहे. प्रार्थना करतो म्हणजे सेवा मंडळ होत नाही. त्याला तो सेवा करतो, ज्याला सत्कार्य म्हणणे आहे. सत्कार्य म्हणजे ज्या कर्मात अनेकांचं हित सामावले आहेत ते सत्कार म्हटलं जाते. आता महिलांमध्ये 1 लोटा जल सब समय शाखा हल माहीत आहे, त्या सत्कार्य नाही माहीत म्हणून. आपल्या गावातल्या शेजारींचं काय हित आहे ते जर तुम्ही लक्षात घेतलं ते सत्कार्य आहे. ते शंकरावर पाणी टाकणं सत्कार्य नाही, हे स्पष्ट मी बोलतो आणि जबाबदारीनं बोलतो. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना घडवलं पाहिजे आणि तेच राष्ट्रसंतांनी सगळ्या संतांचा विचार ग्रामगीतेत मांडला आहे. सगळ्या संतांचा विचार. मी असं म्हणतो की आपल्या सगळ्यांना या पद्धतीचं सद्बुद्धी लाभो आणि हांडेदादांनी जे काम केलं सत्कार्याचं, ते सत्कार्याचं बीजारोपण आपण सगळ्यांना, माझ्यासहित ऐकणाऱ्यांना ते बीज आपल्या हृदयात अंकुरव, म्हणजेच आपला हांडेदादा सत्कार झाला असं समजेल. मला इथं आणलं, दिवा लावण्याच्या वेळेसच मी आलो महाराज. माझ्या हातून पहिला दिवा लागला आणि अध्यक्ष तो आहे, सर्वात आधी यायचो आणि सर्वात मागून जायचो, त्याला म्हणतात अध्यक्ष. त्यापुढे मी इथे आलो, मला सत्कार केला, मला सगळ्यांचा ऐकणं भाग पडलं. हेही महत्त्वाची गोष्ट आहे भोले दादा. आणि सगळ्यांचा विचार घेतला. आमच्या
राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या दृष्टीनं आमचे दादा जुळलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांनी वर्णन केलं. काय बोलायचं त्यांच्याकडे. तर सगळ्यांचा माझं बोलणं समजून घ्या तुम्ही आणि आपल्या कार्यप्रवण कसं हो ह्या गोष्टी सेवामंडळाच्या इतिहासात ह्या गोष्टी नमूद केल्या जाईल एवढे बोलतो. आणि या ठिकाणी संस्कार शिबिर चालतात त्याला शुभेच्छा देतो. आणि असंख्य आज विदर्भासहित पंढरपूरला आहे, कर्नाटकातलं आहे, आंध्रमध्ये शिबिर होतात, मध्य प्रदेशात शिबिर होतात. यावर्षी तर UP-मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशात शिबिर झाले. जवळजवळ 85 ते 90 शिबिर राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून झाली. इतर शिबिर आहे सुबोध दादा आहे शिबिर किती 1973 पासून आम्ही शिबिर घेतलो. ते शिबिर सुबोध दादांनी जिवंत ठेवलं. जिवंतच नाही तर त्याचा पुन्हा आणखी वेळ वाढवला. याबद्दल मी सुद्धा अभिनंदन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी